विमान अपघातापूर्वी अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल समोर. चुलत पुतणे श्रीजित पवारांशी जवळपास मिनिटभर संवाद. झेडपी निवडणुकांबाबत चर्चा केल्याचं समोर. सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला. संधी मिळाली त्याचा आनंद आहे. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया. अजित पवारांच्या स्मारकाविषयी माहिती नसल्याचं विधान. विलिनीकरणाबाबत अजितदादा जयंत पाटलांमध्ये चर्चा. विलिनीकरणाच्या चर्चेत फडणवीस नव्हते. फडणवीसांना याबाबत बोलण्याचा अधिकार नाही. पत्रकार परिषदेत शरद पवारांचं विधान. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रफुल्ल पटेलांचा प्रयत्न. चर्चा झाली असती तर अजितदादांनी कानावर घातलं असतं. पटेलांचं वक्तव्य. 14 बैठका झाल्याचा अनिल देशमुखांचा दावा. अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी अमोल मिटकरींचा आणखीन एक दावा. एका व्यक्तीचा विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न. त्याला वाचवण्यापूर्वीच विमानाचा स्फोट. सरपंचानं माहिती दिल्याचा मिटकरींचा दावा. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीतून प्रफुल्ल पटेलांची माघार. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातच राष्ट्रवादीला पुढे नेणार असल्याची ग्वाही. अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल सर्वपक्षीय नेत्यांना शंका. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही खासगी विमानातून प्रवास टाळावा. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल देशमुख यांचा सल्ला. मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठीचा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख ठरली. 7 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार तर 11 तारखेला निवडणूक होणार. झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांची माहिती. मुंबईत एनसीपी शिवसेनेचं घोंगडं भिजतच. गट स्थापनेबाबत अजून दोघांचं सूत जुळेना. राष्ट्रवादीला स्वीकृत नगरसेवक पद. एल वॉर्ड समिती अध्यक्षपदाच हवं. सूत्रांची माहिती. चंद्रपूरमधील अंतर्गत वादावर दिल्ली दरबारी अखेर तोडगा. प्रतिभा धानोरकरांचा महापौर होणार तर विजय वडेट्टीवारांचा उपमहापौर होणार. सूत्रांची माहिती. दिल्लीतील बैठकीनंतर चंद्रपूरमधील वडेट्टीवार गटाचे काँग्रेस नगरसेवक नागपुरामध्ये दाखल. सर्व नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना. चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपचाच महापौर होणार. पालकमंत्री अशोक उईकेंचा मोठा दावा. चंद्रपुरात मुनगंटीवार जोरगेवारांचं लक्ष असल्याचंही विधान. लातूरमध्ये पंकजा मुंडेंविरोधात संताप. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार न घातल्यानं आंबेडकरी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. परिसरात काही काळ तणावाचं वातावरण.